आलाय ना, त्या तारिणीने सगळ्यांच्या समोर त्याचा इन्सल्ट केलाय. ती तारिणी कुठे गेली आणि गडबड झाली नाही असं झालंय का? ती युवराजरावांच्या घरात घुसून त्यांचा अपमान करते म्हटल्यावर त्यांना राग येणारच ना. हे बघ, युवराजराव एकुलते एक वारस आहेत खांडेकरांचा. तो काल आलेला मुलगा, त्याच्यासाठी पायघड्या घालाव्या लागतायत त्यांना. हा अपमान कसा विसरतील ते? हे बघ, तुला अजूनही सांगते, काहीही करून त्या तारिणीला घरातून बाहेर काढ. त्यासाठी त्या केदारला हात धरून बाहेर काढावं लागलं ना तरी चालेल. हे बघ, तुझ्या संसारापासून दूर ठेव तिला, नाहीतर तुझा संसार धोक्यात आणेल ती. मम्मा, हे मला कळत नाहीये का? आणि ह्याच सगळ्यासाठी मी त्या DNA टेस्टची आयडिया दिली होती ना. पण एवढं सगळं करून सुद्धा ती टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आली. आता तर कायदेशीररित्या तो केदार खांडेकरांचा मुलगा झालाय आणि आम्ही काहीही करू शकत नाहीये. कळतंय का तुला? आता कितीही इच्छा असली ना तरी कोणीही त्याला या घराबाहेर काढू शकत नाही. मम्मा, मला एवढा राग येतोय ना या सगळ्याचा. निशी बाळा, शांत हो, शांत हो. आपण करू काहीतरी. आणि असं रागराग करून काय होणार आहे? मग मी एक्झॅक्टली काय करू असं वाटतं तुला? हा, काय राहिलंय माझ्या हातात तूच सांग ना. हे बघ, तू काळजी करू नकोस, आपण करूया काहीतरी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती तारिणी ना हे मुद्दाम करतेय सगळं. जर तू हे सहन करत राहिलीस ना तर तुलाच त्रास होणार आहे त्याचा. इथे बेलसरेंकडे मी आणि मालती होतो तिला लगाम घालायला, पण तिकडे तुलाच सांभाळावं लागणार आहे सगळं. हो मम्मा, कळतंय मला. इथून पुढे मी तिची नाटकं सहन करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही. तिने माझ्या मुलीचा इन्सल्ट केलाय ना, या इन्सल्टचं उत्तर तिला द्यावंच लागेल. हे बघ, पण जे काही करशील ना ते पूर्ण विचार करून कर. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. थँक्यू मम्मा. तुझ्याशी बोलून ना आता थोडं रिलॅक्स वाटतंय. नाही तर सतत ते तारिणी आणि केदार डोळ्यासमोर असतात ना, माझी इतकी चिडचिड होते ना त्यांना बघून की मी. निशू बाळा, चिडचिड करू नकोस ग. पण मला एक सांग, युवराजरावांनी ते रिपोर्ट बदलण्याची सोय केली होती ना? अगं मला नको साखर, तोडलं मी साखर. का? मी ठरवलंय, जोपर्यंत माझा केदू मला मिळत नाही ना तोपर्यंत मी साखर खाणार नाहीये. अगं वेडी आहेस का? हे असलं करून केदार परत येणार आहे का तुझ्याकडे? एवढी चांगली बातमी आहे, तोंड गोड कर आधी. पण कशासाठी? केदार खांडेकरांचा वारस आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय आता. आता खांडेकरांच्या संपत्तीवर त्याचा कायदेशीररित्या हक्क आहे. आई, माझं केदू ना आहेच ग्रीन फ्लॅग, पण माझ्या ग्रीन फ्लॅग सोबत असणाऱ्या त्या रेड फ्लॅगचं करायचं काय? कोण रेड फ्लॅग? कसले लाल हिरवे झेंडे बोलतेस? मला काही कळत नाहीये. अगं आई, तारिणी. ती जोपर्यंत आउट होणार नाही तोपर्यंत मी इन कशी होणार? करू ग त्या तारिणीचं काहीतरी. तिला बाजूला करायचंच आहे केदार पासून. पण केदार आपल्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, हे लक्षात ठेव. आई, माझा केदार ना कोंबडी नाहीये, कोंबडा आहे तो. गोया आहे ना तो. माझ्या केदूला असं बोलायचं नाही हा, कोंबडी वगैरे. ठीक आहे ग बाई, नाही बोलणार. पण तुला त्या घरात सून म्हणून पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता. झालं, जगात कुठेही काही झालं ना तरी ते तारणीच केलं असं म्हणायचं तू ठरवलेस का? हे बघ, तिचा यात काही संबंध नाहीये. तू उगाच तिच्यावर संशय घेतेस. तिने ज्या बाईच्या पोटी जन्म घेतलाय ना त्यातच सगळं आलंय. विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीये तुमची तारिणी. मी लहानपणापासून बघत आली आहे. माझ्या निशीच्या सुखावर जळत आली आहे ही मुलगी, आणि म्हणून हे सगळं केलंय तिने. रेखा, अगं कुठला विषय कुठे घेऊन जातेस तू? हं? ये बस इकडे, बस बस. रेखा, अगं यातली चांगली बाजू बघ ना. म्हणजे आपल्या दोन्ही लेकी लग्न करून एकाच घरात गेल्यात. घर चांगलं आहे तेव्हा त्या दोघींचाही संसार चांगला होईल असा विचार कर ना. कसं आहे ना रेखा, तारणीबद्दल तुझ्या मनात खूप गैरसमज आहेत, पण तू समजतेस तितकी वाईट नाहीये ती.
ती आपल्या निशीला नक्कीच सांभाळून घेईल बघ. तारेणी सांभाळणार निशीला? हा, ती निशीला सांभाळणार की तिच्या हक्काचं सुख हिसकावून घेणार? रेखा, ओरडू नका. तुमच्या मुलीचे उद्योग बघा. पळून जाऊन लग्न केलंय तिने. माझ्या निशीच्या सुखाचा कायम हेवा वाटत आलाय तिला. तिला आई नव्हती, माझ्या निशीला आई आहे म्हणून कायम आमच्या नात्यात यायचा प्रयत्न केला. आणि आता निशीचं लग्न श्रीमंत घरात झालंय म्हटल्यावर बरोबर त्याच घरात पळून जाऊन लग्न केलं. आपल्या जावई बापूंचा काय अपमान केलाय माहिती नाहीये तुम्हाला? त्या केदारसाठी पायघड्या घालायला लावल्या त्यांना. सगळ्यांसमोर अपमान केलाय जावई बापूंचा. आणि म्हणे ही सांभाळणार निशीला. अगं रेखा, त्यांच्या कुटुंबातला प्रश्न आहे ग. त्याच कुटुंबात लेक नांदतीये माझी. आणि तुमची तारिणी तिच्या सुखात लुडबुड करतीये. पण मी हे होऊ देणार नाही. मी तारिणीला चांगली अद्दल घडवणार. रेखा, तू असं काहीही करणार नाहीयेस. अगं हा त्यांच्या कुटुंबातला अंतर्गत प्रश्न आहे आणि आपण त्यांच्या घरातल्या गोष्टीत पडणं ना हे योग्य ठरणार नाहीये. तेव्हा तू काहीही करणार नाहीयेस. शांत राहा. अगं निशीचं आता लग्न झालंय, तिचा संसार सुरू झालाय. तिला तिचे प्रश्न तिच्या पद्धतीने सोडू दे जरा. तुम्ही बाप आहात ना तिचे? का वैरी आहात? तुम्हाला काळजी नाहीये तुमच्या मुलीची? काळजी आहे ना, म्हणूनच म्हणतोय निशीला आता स्वतंत्रपणे माणसं सांभाळायला शिकलं पाहिजे. घ्या, तुम्ही तारिणीचीच बाजू घ्या. तुम्ही आणि तुमची आई सारखेच आहात. त्या तारिणीने काहीही केलं ना तरी तिचं कौतुक आणि माझी निशी कायम चुकीची. पण मी हे होऊ देणार नाही. तिची आई खंबीरपणे पाठीशी आहे तिच्या.